ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणारे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे दुपारी 2 वाजता ही सुनावणी होईल। राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी आणि ज्येष्ठ वकील बलविंदर सिंग पटवारिया यांची नेमणूक करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात या दोन्ही वकिलांचा मोलाचा वाटा होता। आता मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने काय युक्तिवाद केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहे। प्रशांत, मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरवणारी ही सुनावणी असणार आहे। आज नेमकं कोर्टात काय घडू शकतं? दीपक, सप्टेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय वातावरणामध्ये खूप खळबळ उडालेली होती। आता जवळपास 2-2.5 महिन्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होते। राज्य सरकारनं दरम्यानच्या काळामध्ये खूप प्रयत्न केले होते, वारंवार विनवण्या केलेल्या होत्या की ही सुनावणी तातडीनं व्हावी, कारण 11वीच्या प्रवेशासह इतर अनेक प्रश्न जे आहेत ते या स्थगितीमुळे अडकून पडलेले होते। अखेरीस ही विनंती जी आहे ती मान्य झालेली आहे आणि या संपूर्ण आरक्षणाच्या प्रवासामध्ये आज पहिल्यांदा असं होईल की या सगळ्या प्रकरणाची सुनावणी लार्जर बेंचकडे म्हणजे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाते। ज्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं या आरक्षणाला स्थगिती दिलेली होती, नागेश्वर राव यांचं ते खंडपीठ होतं, त्याच खंडपीठातले 3 न्यायमूर्ती जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये आहे। आज दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी होईल। मुळामध्ये जो मुद्दा लार्जर बेंचकडे गेलेला आहे तो 102व्या घटना दुरुस्तीचा आहे आणि त्याच्या संदर्भातले तर युक्तिवाद होतीलच, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज असेल की स्थगिती जी आहे आरक्षणाला दिलेली ती उठणार की नाही, त्याच्या संदर्भात नेमके युक्तिवाद काय केले जात आहेत आणि लार्जर बेंचचा त्याच्या संदर्भातला काय कल येतोय। आपल्याला माहिती आहे की ही स्थगिती जी आहे ती राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप संवेदनशील आहे, कारण फडणवीस सरकारच्या काळामध्ये ती मिळालेली नव्हती आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर मात्र ती स्थगिती मिळालेली आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी हा आरक्षणाचा मुद्दा राजकीय प्रतिष्ठेचा सुद्धा आहे। त्यांच्या काळामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती कायम राहणं हे त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाहीये आणि म्हणून कोर्टामध्ये आज काय नेमके युक्तिवाद होत आहेत, खंडपीठाचा त्या संदर्भातला कल काय येतोय हे पाहणं महत्वाचं असेल। अभिषेक मनु सिंघवी हे सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत। याच्याशिवाय इतर वकील जे आहेत, विनोद पाटील यांची सुद्धा याचिका आहे, त्यांच्या वतीनं जे वकील आहेत ते सुद्धा याच्यामध्ये युक्तिवाद करतील। प्रशांत, त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।